नमस्कार मंडळी, मी पूजा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या मालवणी पाहुणचार या यूट्यूब चॅनलमध्ये। घाईघाईमध्ये आपला इंट्रोचा व्लॉग बनवायचा राहून गेलं, पण म्हटलं चला जाऊ द्या, जास्त वेळ घालवूया नको आणि आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया। तर मला माहिती आहे तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ पाहायला आलाय ते म्हणजे थंबनेल पाहून, आणि मी त्या थंबनेलमध्ये लिहिलंय फक्त कॅम्पिंगचा अनुभव आहे 499 मध्ये। तर हो, मी खरंच बोलते, अजिबात तुमच्याशी खोटं बोलणार नाही आणि मी प्रामाणिकपणे रिव्ह्यू देईन, कारण मला खरंच सगळं खूप आवडलं आणि अगदी प्रत्येकाला परवडणाऱ्या रेटमध्ये होतं ते। त्यामुळे म्हटलं तुमच्या सर्वांशी शेअर करावं आणि म्हणूनच कुठेतरी माझा हा इंट्रो वगैरे सगळं बनवायचं राहून गेलं, कारण मी फक्त रील शूटसाठी गेलेली, पण मी यूट्यूबच्या व्हिडिओचा एवढा काही प्लॅन वगैरे केला नव्हता, पण मला ते सर्व आवडलं, म्हटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून आम्ही इथं गेलो। तर हो, मी खरंच सांगते की इथं सगळे पॅकेजिंग चालू आहेत ते 499 पासून चालू आहेत। आता 499 मध्ये तुम्हाला यामध्ये काय काय मिळते ते तुम्ही सगळं या व्हिडिओमध्ये पाहू शकता। ते हे आहे तिवाई माची कॅम्पिंग अँड ॲडव्हेंचर क्लब जे आहे ते त्यांचं नाव, आणि हे आहे प्रॉपर अगदी मुळशीमध्ये तामिनी घाटाचा जो रोड चालू होतो त्या रोडलाच लागून हे आहे। आणि खरंच 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 खूप ऑसम सगळं निसर्ग आहे आजूबाजूला। आणि म्हणजे मी ज्यावेळी पहिल्यांदा ज्यावेळी गेलेली कॅम्पिंगचा अनुभव शेअर करायला, तोही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे। तो आम्ही पावणा लेकच्या इथे गेलेलो आणि तो माझा पहिला अनुभव होता, आणि दोन्ही जे अनुभव आहेत ना ते माझे खूप डिफरन्स होते, कारण त्यावेळीचं जे पावणा लेकचं तिथं आम्ही गेलेलो ते अगदी पाण्याच्या बाजूला आमचा टेंट होता, आणि सकाळी उठल्या उठल्या बरोबर असं छान सूर्योदय आणि ते पर्वत डोंगर वगैरे सगळं असं दिसत होतं, ते खूप छान होतं। आणि इथला एक वेगळा अनुभव होता, कारण हे अगदी हिल स्टेशनसारखं वरती होतं आणि तिथून तो एक निसर्ग बघण्याचा एक आनंद वेगळा होता। म्हणजे दोन्ही खरंच खूप छान होतं। इथं पॅकेज स्टार्टिंग आहे 499 पासून, आणि 499 मध्ये जे काही मिळणार आहे ते आपण सगळं बघूया। तर आम्ही संध्याकाळी पोचलेलो 5:30 पावणे 6च्या दरम्यान गेलेलो, आणि सर्वात महत्त्वाचा आम्ही मिस केला तो इथला सनसेट, कारण खरंच एक उंचावरून तो सनसेट बघण्याचा एक आनंद खूप वेगळा होता। आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं सनसेटच्या अगोदरपर्यंत पोचा म्हणून, पण शेवटी आम्हाला उशीर झाला, ड्युटी संपून वगैरे आम्ही जाणार होतो, त्यामुळे आमच्यासाठी ते खूप हे झालं। त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, रिक्वेस्ट करेन की इथल्या सनसेटचा एक खरंच वेगळा आनंद घेता येईल, त्यामुळे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोचा, म्हणजे तुम्हाला सनसेटही पाहता येईल। तर इथे आम्ही चेक इन केलेलं होतं 5:30 वाजता। 4 वाजल्यापासून यांचा चेक इन टायमिंग आहे आणि चेकआउट आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत। त्यामध्ये जो खरंच तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकता। संध्याकाळी तुमचं चेक इन झाल्यानंतर तुम्ही 4 वाजल्यापासून केव्हाही चेक इन करू शकता। चेक इन झाल्यानंतर तुम्हाला चहा वगैरे आहे तो अनलिमिटेड आहे, तुम्ही सोबत काहीतरी स्नॅक्स वगैरे नेऊन चहा वगैरे तिथे छान एन्जॉय करू शकता। त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी इथं भरपूर एन्जॉय करण्यासाठी भरपूर गेम आहेत, म्हणजे इथे खेळण्यासाठी तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत, जसं की कॅरम आहे, चेस आहे, लुडो आहे, त्यानंतर तुम्ही क्रिकेट खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता, छान अशी सापशिडी वगैरे आहे। सर्वात जास्त मला ना लुडो आवडला, म्हणजे तो लुडो बघून मला असं वाटलं यार मला पण घरी तो लुडो घ्यायला पाहिजे, कारण खरंच खूप छान होता। आपण बऱ्याचदा सध्या सगळे मोबाईलमध्येच लुडो खेळतो, आम्ही पण खेळतो अजून पण मला तो लुडो खरंच आवडला, घेईन मी लवकरच। आणि त्यामुळे असं सगळं खूप खूप छान आहे। त्यानंतर तुम्हाला बार्बेक्यू पण आहे, पण 499 पॅकेजमध्ये बार्बेक्यू नाही आहे। तुमचं पॅकेज जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये बार्बेक्यू आहे। आणि आपण जर तुम्ही असं म्हणत असाल अरे यार हे नाही ते नाही, तर तुम्ही विचार स्वतः आपण करायला पाहिजे की 499 मध्ये माणूस किती काय देईल। जसं की एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तर माणूस आपल्याला देतोच आहे, सोबत एवढा छान व्ह्यू आहे, निसर्ग आहे, टेंट आहे, अजून काय पाहिजे यार। आणि त्यात जेवण सगळं व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड आहे, त्यामुळे तुम्ही मी म्हणेन एकदा छान जाऊन या तिथे, खरंच खूप छान आहे। मुलांना खेळण्यासाठी वगैरे पण खूप छान जागा आहे, छान एक दिवसाची जी ट्रिप म्हणतो ना आपण ती छान तुमच्या इथे होऊ शकते, त्यामुळे नक्की आवर्जून या। आम्ही दोघंच गेलेलो, पण आम्ही लवकरच मुलांसोबत वगैरे जाऊन येऊ, कारण सध्या रुद्राला सुट्टी नाही आहे, त्यामुळे आम्ही त्याला घेऊन वगैरे पण जाणार आहोत। आणि तुमचा जर ग्रुप असेल ना तर खरंच खूप खूप एन्जॉय करू शकता यार तुम्ही, म्हणजे तुम्ही कपल्स गेलात तरी पण ठीक आहे, कारण म्हणजे छान निवांत बसायला थोडीशी रश वगैरे असते, पण कुठेतरी छान एक निवांत संध्याकाळ ती घालवू शकता तुम्ही। आणि ग्रुप असेल तर यार काय फुल धिंगाणच।
मी जसं म्हटलं ना तुम्हाला की मला इथला लुडो खूप आवडलेला आणि खरंच मला तो खूप लुडो आवडलेला. मी लवकरच तो घेणार आहे आणि तुम्हाला पण दाखवेन तो मी घेतला तर. आणि खरंच बाकी सगळं खूप छान होतं. नाईटचा व्ह्यू पण खूप छान होता. छान म्हणजे एकदम, आणि असली थंडी होती ना. ज्यावेळी मी फर्स्ट टाईम जिथं कॅम्पिंगला गेलेली, आम्हाला त्यावेळी अपेक्षित होतं की तिथं खूप थंडी असेल कारण पाणी जवळ होतं आणि भरपूर थंडी वगैरे लागेल. अरे यार, पण तिथं काहीच थंडी नव्हती. पण इथे ज्यावेळी आम्ही बघितलं ना, म्हणजे खूपच थंडी होती, म्हणजे अजिबातच. आणि ते थोडं हिल स्टेशन असल्यामुळे, म्हणजे असं उंचावरती असल्यामुळे अजूनच तिथं गार वारा वगैरे लागत होता. पण खरंच खूप छान होतं. त्यानंतर हे जे काही गरम गरम जेवण आलेलं ना, जेवणाची टेस्ट पण खरंच खूप छान होते. आता आपण बऱ्याचदा प्राईस कम्पेअर करतो बऱ्याच ठिकाणी की 499मध्ये काय मिळणार आहे, एवढं सगळं देत आहेत म्हटल्यावर जेवणाची क्वालिटी पण लो क्वालिटी असेल. पण नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला सांगेन, खरंच जेवण छान होतं. चिकनचा रस्सा तर एवढा भारी होता की आधी नुसता अगदी वाट्या उचलून पीत होता, कारण जेवण अनलिमिटेड आहे तिथे. त्यामुळे जेवणाची क्वालिटी खरंच खूप छान होती. व्हेजवाल्यांना पनीर वगैरे होतं, नॉनव्हेजवाल्यांना तर काही चिकन वगैरे होतं. त्यानंतर जेवण झाल्यानंतर तिथं बॉनफायर होते आणि एवढे सगळं पब्लिक असल्यामुळे जवळजवळ 2 ते 3 ठिकाणी त्यांनी बॉनफायर पेटवून दिलेलं होतं. आणि छान तिथं एक शेकोटी वगैरे ते छान एक एन्जॉय करता येईल तुम्हाला. आणि सोबतच नंतर डान्स आहे आणि कंटिन्यू इथं म्युझिक चालू आहे. म्हणजे जसं आम्ही चेक इन केलं आहे तिथून आम्ही मॉर्निंगला चेकआउट केलं तोपर्यंत इथं म्युझिक चालू होतं. लेट नाईट त्यांनी म्युझिक थोडा वेळ ते स्टॉप केलं असेल, पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्युझिक नाही दाखवू शकत कारण मला कॉपीराईट क्लेम पडेल, म्हणून मी इथं सगळं म्युझिक ऑफ केलं आहे. पण आणि सगळ्या गोष्टी मीच कुठे दाखवू ना व्हिडिओमध्ये. तुम्ही जाऊन थोडा तिथे एन्जॉय पण करा, कारण खरंच खूप एक छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही या कॅम्पिंगला केव्हाही जाऊ शकता आणि त्यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस वगैरे. तुम्ही जाऊन एकदा त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा, त्यांचे पॅकेज वगैरे विचारा आणि एकदा नक्की जाऊन या. 499चं पॅकेज पण बेस्ट आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला येणार काय आहे ते मी सांगते तुम्हाला. बाकी लाईव्ह म्युझिक, ॲक्टिव्हिटीज, कराओके, तुम्हाला गेम झोन सगळं सेम मिळणार आहे. फक्त त्यामध्ये तुम्हाला 2 टाईमचा चहा आणि आपलं जे जेवण आहे ते फक्त अनलिमिटेड आहे. बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला पॅकेज थोडंसं वाढवून मिळेल. आणि अगदी जर तुम्ही उद्या 31 डिसेंबरसाठी जर म्हणत असाल की या पॅकेजची प्राईस 499च असेल, तर नाही, ही 499ची ऑफर आहे ती यामध्ये नाही आहे 31 डिसेंबरसाठी. ऑब्विओ आहे यार ते, म्हणजे शेवटी 31 डिसेंबर हा एक सीझन असतो आणि त्यामुळे एवढं कमी बजेटमध्ये सगळंच करणं नाही पॉसिबल होत. त्यामुळे त्यांनी थोडासा तो रेट जास्त ठेवलेला आहे. पण एकदा हे न्यू इयरचे 2-3 दिवस झाले की पुन्हा एकदा त्यांचं 499चंच पॅकेज चालू राहणार आहे. त्यामुळे एकदा नक्की आवर्जून जाऊन या. मॉर्निंगचा व्ह्यू ना हा असा काही होता भारी. तुम्ही समोर बघू शकता की किती पूर्ण ती अशी ढगांची चादर पसरलेली होती. सध्या तुम्ही असे जर ट्रेंडिंग इंस्टाग्रामवरती रील वगैरे बघत असाल ना, तर तुम्हाला माहिती आहे ते ढगांच्या चादरीचे सध्या रील खूपच व्हायरल होत आहेत. आणि ते सगळं कळसूबाई शिखरावरचं जे सगळ्यांचे बरेच व्हिडिओ तिकडचेच आहे. पण मी अजून तिथं गेली नाही आणि खरं तर मला पण ते अनुभवण्यासाठी जायचंच आहे तिथे, पण मी गेलेली नव्हती. पण मी हे पहिल्यांदा एवढं बघितलेलं होतं. मी याच्या अगोदर अशी सगळी ढगांची चादर वगैरे जरी धुकं जास्त पडलेलं असं ते बघितलं असेल तर आमच्या आंबोली धबधब्याच्या त्या साईडला, पण तिकडे पण आम्ही लेट जायचो त्यामुळे एवढं नाही. पण इथं खरंच ते खूप छान होतं. आणि हा सकाळचा सूर्योदय म्हणजे जो अगदी वर येताना पाहण्याचा एक वेगळाच आनंद होता. खूप छान आहे. मी सांगेन एकदा आवर्जून व्हिजिट द्या. आता हे धुकं वगैरे ढगांची चादर नेहमीच दिसेल असं नाही आहे, तो शेवटी नॅचरल आहे त्या सगळ्या गोष्टी. कधी तुम्हालाही माहिती आहे धुकं असेल त्यावेळी तुम्हाला हे सगळं पाहायला येईल, ज्यावेळी जास्त थंडी वगैरे असेल त्यामुळे. पण खरंच एकदा जाऊन या. मी खरंच एक प्रामाणिक रिव्ह्यू म्हणून देते तुम्हा सर्वांना. माझा खरंच हा खूप छान एक्सपिरियन्स होता तिवाई माची कॅम्पिंग अँड ॲडव्हेंचरमध्ये, आणि ते पण एवढ्या कमी बजेटमध्ये. आणि म्हणजे मी स्वतः पण त्यांना म्हटलं आहे की आम्ही लवकरच मुलांसोबत येऊ. आणि त्यांचे मुलांचे वेगवेगळे काहीतरी चार्जेस आहेत. 5 वर्षाच्या खाली वगैरे चार्जेस नाही आहेत मला वाटतं. फक्त 9 वर्षाच्या वगैरे तिथे मुलांचे काहीतरी जेवणाच्या फक्त ताटाचे चार्जेस काहीतरी आहे समथिंग. ते तुम्ही त्यांच्याशी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स देते. एकदा नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि एकदा नक्की आवर्जून जाऊन या. खरंच खूप चांगलं आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच सांगेन की या.
एवढं कमी पॅकेजमध्ये हे सगळं असल्यामुळे इथं यांच्याकडे नेहमीच आठवडाभर गर्दी असते. त्यात आम्ही गेलेलो शनिवार रविवार, त्यामुळे शनिवारला जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे आम्ही त्यावेळी पण खूप छान होतं. पण आम्हाला आधी वाटलेलं यार एवढा कमी जागा आहे किंवा एवढी जास्त माणसं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी नसतील व्यवस्थित, पण नाही, सगळं सफिशियंट आहे. काही असं कंजेस्टेड वगैरे अजिबात वाटत नाही. आणि टेंट पण खरंच उत्तम प्रतीचे आहेत. आणि एवढी थंडी होती त्यामुळे ब्लँकेट वगैरे पण आहे ना, ते असे आपले डबल बेडचे ब्लँकेट्स वगैरे असतात तसे होते. अगदी ते पातळ वगैरे पण नाही आहे. आणि बाहेर एवढी थंडी होती पण टेंटमध्ये बिलकुलच थंडी वाजली नव्हती. खरंच टेंट वगैरे पण खरंच उत्तम दर्जाचे आहेत. त्यामुळे एकदा नक्की विजिट करा. मॉर्निंगला इथं टी आणि ब्रेकफास्ट सोबत आहे, त्यामुळे एकदा छान हे करा, एन्जॉय करा आणि कॅम्पिंगचा अनुभव एकदा नक्की आवर्जून घ्या. आणि तो पण अगदी कमी बजेटमध्ये, कारण आपण सध्या बऱ्याच ठिकाणी बघतोय तर कॅम्पिंगचे खूप वेगवेगळे रेट आहेत. कारण मी लास्ट टाईम पण जो व्हिडिओ टाकलेला त्यावेळी पण तिथं पण रेट समथिंग 1300-1400 रुपये होते. आणि मला बऱ्याच जणांनी मेसेज केलेले की रेट जरा जास्त आहेत, कमी बजेटमध्ये सांग म्हणून. तर हे खरंच बेस्ट आहे. त्यानंतर तिथं मॉर्निंगला फ्रेश होण्यासाठी गरम पाणी नाही आहे, पण थंड पाण्याची तुम्ही अंघोळ वगैरे करू शकता. आम्ही फक्त फ्रेश वगैरे झालो, त्यानंतर आम्ही चेंज वगैरे केलं टेंटमध्ये आणि नंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. तर खरंच खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता. अँड थँक्यू TY माझी कॅम्पिंग अँड ॲडव्हेंचर.